उद्धव आणि आदित्य ठाकरेंमध्ये कल्याण लोकसभेतून लढण्याची हिम्मत आहे का? दोन आमदारांना विधान परिषद देऊन आमदार आणि मंत्री झालेत आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरेंची वरळी विधानसभा कुणाच्या बापाची जायदाद आहे? यंदा वरळीकरांनी घेतलाय घराणेशाहीला गाडायचा निर्णय. स्वतःचं काहीही कर्तृत्व नसताना निव्वळ वडिलांच्या पुण्याईनं आयत्या बिळावर नागोबा बनून बसलेले उद्धव ठाकरे नुकतेच कल्याण लोकसभेत येऊन गेले. कल्याण लोकसभा ही कोणाच्या बापाची जायदाद नसल्याचं वगैरे उद्धव ठाकरे वरळले. तसंच आम्ही घराणेशाहीला तिकीट देऊन चूक केल्याचा कांगावा सुद्धा त्यांनी केला. पण या सगळ्यानंतर कल्याण लोकसभा आणि वरळी विधानसभा यांची सरळ सरळ तुलना होऊ लागली असून लोक ठाकरेंची अक्षरशः खिल्ली उडवतायत. पेशानं डॉक्टर असलेल्या श्रीकांत शिंदे यांना राजकारणाचा कोणताही अनुभव नव्हता, पण केवळ पक्षाची गरज म्हणून श्रीकांत शिंदे निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. त्यांना खासदार करण्यासाठी कोणालाही राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची गरज भासली नाही. आधी पात्रता नसतानाही पक्षप्रमुख आणि मग मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला. दुसरीकडे पक्षाला कोणतीही गरज नसताना आदित्य ठाकरेंनी आमदार होण्याचा हट्ट धरला. त्यांना वरळी विधानसभेतून आमदार करण्यासाठी तिथल्या 2 माजी आमदारांना विधान परिषद द्यावी लागली. बरं, बापाच्या जीवावर आमदार झालेल्या आदित्य ठाकरेंना लगेच मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदही देण्यात आलं, कारण फक्त घराणेशाही. आणि आज तेच उद्धव ठाकरे विचारतात की कल्याण लोकसभा ही कुणाच्या बापाची जायदाद आहे. मग वरळी विधानसभा नक्की कुणाची जायदाद आहे उद्धव ठाकरे? खरा नेपोटिझम आणि खरी घराणेशाही कुठे सुरू आहे याचं उत्तर उद्धव आणि आदित्य ठाकरेंना द्यावं लागेल.